श्रोतेहो नमस्कार. आजचे पाहुण्याच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्रोतेहो, नागपूरचे सुविख्यात टीथ आर्चर अभिषेक ठावरे यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. आजचे पाहुण्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना विविध खेळ प्रकारांमध्ये आवड असते, नाही का? आणि आपली ही आवड आपण जोपासतो सुद्धा. श्रोतेहो, आज पण आपण क्रीडा विश्वाची सफरच करणार आहोत. आजचे आपले पाहुणे आहेत नागपूरचे सुविख्यात दंत धनुर्धर म्हणजेच टीथ आर्चर अभिषेक ठावरे. चला तर अभिषेक यांचं आपण आधी स्वागत करूया आणि त्यांच्याकडनंच त्यांच्या खेळाच्या कारकिर्दीविषयी अधिक जाणून घेऊया. अभिषेक, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. सगळ्यात आधी तर आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना आपल्याविषयी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकता आहे. आपण सांगावं. सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव अभिषेक सुनीलराव ठावरे आहे. मी भारताचा पहिला टीथ आर्चर आहे आणि तसंच आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा माझं नाव दर्ज आहे. कधीपासून सुरुवात झाली आपली ही धनुर्विद्या शिकण्याची, आर्चरीची? ऍक्च्युली 2014 डिसेंबर यापासून झाली, पण त्या अगोदर मी एक ॲथलीट होतो आणि माझा प्रवास सुंदर सुरू होता नॉर्मल मुलांमध्ये खेळणे. आणि ती मला वाटतं की 2011-12च्या जवळपास मला लिगामेंटचा प्रॉब्लेमचा झाला आणि पायाला ऑपरेशन करावं लागलं माझ्या. त्यानंतर मग 2 वर्ष माझी गेली की काय करायचं, कारण माझं सर्व लक्ष स्पोर्ट्समध्ये होतं. तर ते मला कुठेतरी मनात खंत होती की काहीतरी करायचं आहे आणि आपण स्टॉप झालेलो आहे. तर एक संदीप दादा म्हणून आहेत गवई, जे आमचे स्पोर्ट्समधले सिनियर होते, त्यांचे मी आर्चरी बघायचो काय कसं असतं. मग ते बघायला जायचो त्यांचं, मग हे काय असते काय एक बारकाई मी इथं समजून घेतल्या. मग त्यांनी सांगितलं का तू पण करू शकतो असं. फॉरेनमध्ये जेव्हा आम्ही इंटरनॅशनल खेळायला जातो तर त्यावेळेस तुझ्यासारखे येतात, ते वेगवेगळ्या पद्धतीने खेळतात, तर तू पण करू शकतो, आपण ट्राय करूया. मग आम्ही केली सुरुवात आणि मग दाताच्या साह्याने कसं करता त्याकरिता इक्विपमेंट्स मला आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट इथे पुणेला जावं लागलं घ्यायला. तिथून घेऊन आलो. त्याकरिता आईने गोल्ड मॉर्गेज केलं. अशा पद्धतीने इक्विपमेंट घेण्यात आलं. त्यानंतर डिसेंबरमध्ये चंद्रकांत इलक जे माझे प्रशिक्षक आज आहेत, तर त्यांच्याशी ओळख झाली. योगायोगाने ते बुलढाण्याचे आहेत आणि नागपूर अधिवेशन, हिवाळी अधिवेशन जेव्हा नागपूरला असतं त्यावेळेस ते इथे आलेले होते. म्हणजे दादांच्या ओळखीचे असल्यामुळे मी त्यांच्या संपर्कामध्ये आलो. त्यांनी बघितलं का हा दातानी आर्चरी कसं करतो, तर त्यांनी बघितलं की मी काय करतो. मग त्यांनी सांगितलं की तू मला घ्यायला ये, मी तुला प्रशिक्षित करेल जेवढं माझ्याकडे आता 7-8 दिवस आहेत. त्यांनी बघितल्यानंतर मग त्यांनी विशेष लक्ष, तर रात्रभर ड्युटी करायचे, दिवसभर मग माझ्या पाठीमागे राहायचे. असा प्रवास चालायचा. त्यांना मी घ्यायला जायचो आणि असं ते चालायचं. मग ते म्हणलं की तुला आणखी शिकायचं असेल, अत्याधुनिक प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुला इथे राहून काही एवढा फायदा होणार नाही. त्याकरिता तुला बुलढाण्याला ये, तिथं माझं अकॅडमी आहे, तर तिथं मी तुला प्रशिक्षित करेल. मग काही दिवसांच्या वेळानंतर मी बुलढाण्याला गेलो. तिथे त्यांनी सरांनी प्रशिक्षित केलं. छोट्या छोट्या गोष्टी मला शिकवल्या, बट एक्सपेक्टेशन हाय होते आणि त्या गोष्टी मला समजायला, स्वतःवरती इम्प्लिमेंट करायला माझा टाइम जात होता. तर मग नागपूरला आलो. सरांची एक गोष्टी आठवली आणि आर्चरीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या सरांनी सांगितलं त्या मग स्वतःवरती एक्सपेरिमेंट करत गेलो. मग चेंजेस आले. सरांना डेली अपडेट द्यायचं फोनवरती, काय झालं काय नाही, स्कोर कधी कमी आला की सर मग रागवायचे, हे कसं झालं काय झालं. तर छोट्या छोट्या गोष्टी चालायचं. मग वाईट पण वाटायचं. एकलव्यासारखी साधना केली म्हणजे तुम्ही? हा, बट होते कुठेतरी प्रशिक्षक आपल्यासोबत, जवळ नसले तरी ते दुरून. आजच्या आधुनिक युगामध्ये मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी मला खूप गायडन्स केलं आणि आता जेव्हाही गरज वाटायचं मी बुलढाणा जायचो यायचो. सरांनी आताच सांगितलं की इथे आल्यानंतर मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून कसं त्यांना सांगायचो की डेली अपडेट द्यायचो. इम्प्रूव्हमेंट होत गेली, छान होत गेलं. युनिव्हर्सिटीमध्ये मी नागपूरचा पहिला एक दिव्यांग खेळाडू होतो की एबल खेळाडूमध्ये नागपूर युनिव्हर्सिटीला ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये रिप्रेझेंट केलं. क्या बात आहे. आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा केलं. 2 वर्ष मला मिळाले होते युनिव्हर्सिटी, तर मी पूर्ण, आणि जे जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या चाचणी होत्या त्याच्यामध्ये सुद्धा मी फर्स्ट आलो होतो. तर मला एक गोष्ट कळली होती की आपण डिसेबल्ड आहे नाही हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. तर मुद्दा हा आहे की आपण स्पोर्ट्स ज्यामध्ये आहे तर त्याला आपण कसं का छान करू शकतो.
बेटर करू शकतो. हो. आणि म्हणजे की डिसेबिलिटी ही कुठलेही याला हे नाही आहे की प्रत्येकाच्या याचे कोणी मेंटली डिसेबल्ड असतं, कोणी हे असतं हे असतं. पण सरांनी माझे जे म्हणजे जे माझे प्रशिक्षक आहेत आज जे आहेत चंद्रकांत इलक सर, ज्यावेळेस मी स्कूलमध्ये होतो त्यावेळेस माझे जे ज्यांनी मला स्पोर्ट्समध्ये आणलं, जे आता कोरोनानंतर नाही राहिलेत, स्वर्गीय राजेंद्र खंडाळ सर यांनी मला खूप त्यांनी एक गोष्ट शिकवली होती, स्वतःला डिसेबल समजायचं नाही, बस ते विसरून जायचं जे आहे, बाकी सर्व ठीक आहे ना, तर त्याच्यावरती फोकस करायचा. तर ते मी नॉर्मल खेळाडूंना खेळलो, त्याच्यामध्ये पण चांगला स्टेट लेवलपर्यंत गेलो. मग पॅरा स्पोर्ट्स जे दिव्यांगाचे होतात त्याच्यामध्ये सुद्धा मी नॅशनल लेवलपर्यंत मेडलिस्ट राहिलेलो आहे. तर असा प्रवास एकंदरीत स्पोर्ट्सचा राहिलेला आहे. आर्चरी तर आजपर्यंतही चालू आहे. नक्कीच म्हणजे खूप फायदा झाला मला पण म्हणा, किंवा माझ्यामुळे इतर लोक पण प्रेरित झाले. जेव्हा मी टुर्नामेंट जातो, आपको देख के मैं आर्चरी में आया, तर खूप सुंदर वाटायचं की चला आपण कोणाच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह आलं आपल्याला बघून कोणीतरी, तर त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो. आपण कुठल्या लेवलला खेळायला गेलो त्यापेक्षा जर आपल्याला बघून इतर खेळाडू म्हणजे तयार होत असतील, ते खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. आपल्याला बघून कोणाला प्रोत्साहन मिळत असेल, प्रेरणा मिळत असेल, तर यापेक्षा मोठी गोष्ट काय. हो मॅडम. थोडं मागे जाऊया अभिषेक, स्कूलिंग विषयी जाणून घ्यायला आवडेल. कसं होते शाळेचे दिवस, आणि तेव्हापासूनच आपण स्पोर्ट्समध्ये आहात का? 3 स्कूल झाल्या, म्हणजे एक सेकंड स्टँडर्ड पर्यंत, सेकंड पासून 7th आणि 8 पासून 10th. तर स्पोर्ट्स ही जर्नी माझी तर 8 पासून सुरुवात झाली, ज्या स्कूलमध्ये आलो मी, आदर्श विद्या मंदिर. तर ओळख माझे श्री स्वर्गीय राजेंद्र खंडाळ सरांशी झाली होती. त्यांचं ईगल स्पोर्टिंग नावाचं क्लब चालायचं जुना सुभेदार नागपूरला. तर त्यांनी म्हटलं की इथे स्पोर्ट्सला या. तर आम्ही काही स्कूलमधून जे मुलं आलो होतो 4 जण, तर त्याच्यापैकी मी एकटा स्पोर्ट्समध्ये टिकलो. बाकी मुलं स्पोर्ट्स केलं वर्षभर वगैरे, पण ते माझ्यासारखे नाही कंटिन्यू करू शकले. तर मी ते कंटिन्यू करता करता म्हणजे स्पोर्ट्स एक आवड निर्माण झाली, आणि मग पुढे जे ऑपॉर्च्युनिटीज वाटल्या त्याच्याकरता मेहनत आणि करत इथपर्यंत आलो. नक्कीच. आपल्या घरी सुद्धा कोणी क्रीडा क्षेत्रात आहे का मग? नाही मॅडम, आजपर्यंत तर कोणीच नाही. मला वाटतं की मीच एक, आता असतील कदाचित माहीत नाही, पण ज्यावेळेस मी स्पोर्ट्स सुरुवात केली आणि एक चांगल्या लेवलपर्यंत आलो, तोपर्यंत तर कोणी स्पोर्ट्समध्ये एवढ्या लेवलपर्यंत माझ्या परिवारा म्हणा किंवा आमच्या पूर्ण ठावरे याच्यात जे पण असते त्यांच्यामधून कोणी आलं असं मला वाटत नाही. अच्छा अच्छा. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ही अभिषेक. मग घरच्यांचं सहकार्य कसं लाभलं आजवर? पॉझिटिव्ह राहिलं. महत्वाचे आई आजी हे महत्वाचे माझे पाठीमागे उभे होते. तर जसं माझं फॅमिलीचं सहकार्य राहिलं तसं माझं मित्रांचंही सहकार्य राहिलेलं आहे ऍक्च्युली. तर कारण त्यांचं कुठलेही ब्लड रिलेशन नसताना मला एक चांगली आर्थिक मदत करणे ही खूप मोठी गोष्ट होती. की मी त्यांना रिटर्न करू शकणार की नाही करू शकणार हे त्यांनी कुठलीच मनात चिंता न बाळगता मला मदत केली. आणि छोटी अमाऊंट नव्हती. 2016ला 50,000 म्हणजे, तर ती खूप मोठी अमाऊंट असायची. तर माझा मित्र विपिन इटनकर आहे, जो शिवछत्रपती अवॉर्ड स्वतः एक खेळाडू आहे, राष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यांनी म्हटलं की हे तू पैसे ठेव, आईचं गोल्ड सोडव, आणि तुला काय लागतं आर्चरीसाठी ते तू घे, आणि काय लागलं सांग. तर असं तो एक पाठिंबा होता. आणि त्याच्यासारखेच 2-3 मित्र होते, तर त्यांचा पाठिंबा लागला. मोनिश पळसकर म्हणून, तुषार बंस, त्यांनी मला इक्विपमेंट घ्यायचं होतं त्यावेळेस, स्वतःजवळचे पैसे दिले, मग त्यांना रिटर्न वगैरे केले. तर असं ते चालत राहायचं. भरपूर जणांनी माझा टूर जायचा आहे, तर कधी कधी पैसे नाही राहायचे, कारण हा खेळ खूप महाग असायचा, तर इथे खर्च होऊन जायचा आणि मी इन्कम काहीच नाही करायचो. तर पैसा लागणारच आहे हे सर्वांना माहिती आहे. तर ते कसं येईल हे वेगळंच एक टेन्शन असायचं. बट मित्रांनी मला त्याकरिता खूप मदत केली. आणि पॅरेंट्स माझ्या जे आहेत, मोजके माझे पॅरेंट्स आहेत, मी जेव्हा प्रशिक्षण शिकवतो तर पॅरेंट्स नाही माहिती की यांचं हे चालू आहे, मुलांना आपलं शिकवत आहे, तर त्यांनी सुद्धा मला खूप छान मदत केलेली आहे. खूप म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर स्पोर्ट्स तर आहेच, पण काही जीवाभावाचे व्यक्ती सुद्धा आपल्याला जोडलेले आहेत, तर त्याचा एक आनंद वेगळा असतो. नक्कीच नक्कीच. आणि जर आपल्या गरजेच्या वेळेस इतक्या आप्तांनी आपल्याला मदत केली तर ती नक्कीच मोलाची आहे. आणि अजून एक विचारावं असं वाटतं अभिषेक, मग आजवर प्रशिक्षण कुठे कुठे घेतलं आपण? ऍक्च्युली मी तर सांगितलं सुरुवातीला की मी बुलढाणा इथे घेतलेलं आहे. नागपूरला तर मग प्रशिक्षण म्हटल्यापेक्षा मी स्वतःच प्रॅक्टिस केली सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून. त्यानंतर मग इंडिया कॅम्पला माझं सिलेक्शन झालं, तर मी सोनीपत, रोहतक ह्या ठिकाणी मी प्रशिक्षण घेतलेलं आहे. 2017ला वर्ल्ड चॅम्पियनशिपचा कॅम्प असो किंवा एशियन गेम्सचा कॅम्प असो, मग पॅरालिम्पिकचे कॅम्प असो.
तर इथे माझं 2021-22 पर्यंत माझं इंडिया कॅम्प झालेलं आहे. तर तिथे प्रशिक्षण म्हटलं तर भारतीय तिरंदाजी संघ आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक संस्था आहे खेळासाठी, तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला तिथे एक पोषक वातावरण मिळतं. तुमचं डाएट असो किंवा तुम्हाला प्रशिक्षणाचं असो, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं म्हणजे तिथं तुम्हाला टेन्शन नसतं. तुम्हाला फक्त स्वतःवरती लक्ष द्यायचं आहे आणि जे रुटीन एक आहे ते फॉलोअप करायचं आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. महत्वाचं तुम्हाला गव्हर्नमेंट फुल डाएट, सर्व राहण्याची सुविधा छान देते आहे. खूप प्रशिक्षणावरती खर्च करते आहे. तुम्हाला डायटिशियन आहे, तुम्हाला फिजिशियन आहे, सर्व गोष्टी फिजिओथेरपिस्ट आहे. काही झालं तरी आणि डाएटला म्हणजे तुम्ही की आपण खाऊ नाही शकत एवढं सुंदर डाएट ते न्यूट्रिशनल मिळतं. क्या बात आहे. तर खूप छान म्हणजे केंद्र सरकारचे म्हणजे करता आहे खेळाडूंसाठी. तर त्याचं सुद्धा एक मला वाटतं की खूप अप्रिशिएशन करायला पाहिजे गव्हर्नमेंटचं. फक्त हे आहे की आपण खेळाडू कुठपर्यंत आपण त्यांचा फायदा घेऊ शकतो हे महत्वाचं आहे. हे आपल्या हातात आहे. खेळाडूंमध्ये जिद्द असली तर नक्कीच ते पुढे जाऊ शकतात. आणि मग डाएट पण आपण म्हणताय, डाएटही महत्वाचं आहे. मग व्यायाम सुद्धा आपल्याला या क्षेत्रात म्हणजे जर धनुर्विद्या शिकतोय आपण, आर्चरी, जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासाठी व्यायाम आणि डाएट ह्याच्याविषयी पण आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच मॅडम. कसं आहे की हा स्पोर्ट्स जरी असं वाटलं की एरो मारायचे आहे आणि यायचं नाहीये, तुम्हाला फिजिकल फिट राहणं आवश्यक आहे. असं नाहीये की तुम्हाला ॲथलेटिक्समध्ये 2 तास कंटिन्यू धावायचंच आहे. हा तुम्हाला अर्धा तास तरी तुम्हाला फिजिकली ट्रेनिंग करण्याचं आहे. त्याच्यानंतर जिम पण असते, पण ते वयोगटानुसार मॅटर करतं. छोटे मुलं असते त्यांना जिम आवश्यक आहे, बट 2-3 राऊंड्स असेल म्हणजे त्यांना अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर रनिंग, स्ट्रेचिंग, वॉर्मअप, जसं आता इक्विपमेंट आहे तर त्याचं कसं काय करायचं, त्याच्यासाठी तुमची शोल्डर पॉवर, स्ट्रेंथ कशी वाढवायची, त्याकरिता एक वेगवेगळे वर्कआउट्स असतात, ते खूप गरजेचे असतात. तर हा ॲक्च्युली बघायला गेला तर 90-80% मेंटली गेम आहे. फिजिकली 20% पकडा, 10% पकडा तुम्ही. कारण तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन हाय लेवलचं लागतं. डिसिजन मेकिंग गेम आहे हा. इतरांपेक्षा खूप सर्वच गेम महत्वाचे आहे. सर्वच गेमची व्हॅल्यू वेगळी आहे, पण हा थोडासा वेगळा करतो याच्यासाठी की आर्चरी आणि शूटिंग हे डिसिजन मेकिंग गेम. पण आर्चरी त्या शूटिंगपेक्षा वेगळा का? कारण तुम्हाला आउटडोअरमध्ये खेळायचं आहे. तुम्हाला हवेचं प्रेशर, पाऊस आला तर काय करायचं आहे, तुम्हाला एम दिसत आहे, टार्गेट दिसत आहे की नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये जजमेंट कसं घ्यायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित उभं राहायचं आहे, तुम्हाला प्रेशर, मेंटली सर्व गोष्टी तुम्हाला एकंदरीत म्हणजे शूटिंग करताना जेव्हा कॉम्पिटिशन म्हणा किंवा प्रॅक्टिस म्हणा याच्यामध्ये तुम्हाला हाय लेवल आपलं म्हणजे स्किल आपली खूप छान करावी लागते. अभिषेक, आपण आत्ताच म्हणालात की इंडियाचा टी शर्ट घालून खेळण्याचं जे महत्व आहे आणि जी काही म्हणजे जोश असतो आपल्या देशासाठी खेळण्याचा, तर हा अनुभव आपण नक्कीच घेतला असेल. तर याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, आपल्या स्पर्धांविषयी जाणून घ्यायला आवडेल. मॅडम नक्कीच. कारण कसं असतं की प्रत्येक खेळाडू जसं जसा म्हणजे वरच्या लेवलला जात असतो त्याचे स्वप्न पण तसंच चेंज होतं. म्हणजे एक स्टेप बाय स्टेप वाढत असतात. की आता मला इंडिया जायचं, बट आपण जेव्हा नागपूरला रिप्रेझेंट करतो तर मग डिव्हिजनसाठी, डिव्हिजन मधून स्टेटसाठी, स्टेटमधून नॅशनलसाठी, मग तुमचं सिलेक्शन ट्रायल्स असो, मग इंडिया कॅम्प असो, की तुम्हाला टॉप 8मध्ये यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक टेक्निकल पार्ट्स असतो. आणि प्रत्येक खेळाडू स्वप्न बघतात, त्यापैकी मी एक आहे. मी काही वेगळा नाही आहे, बट स्वप्न पूर्ण जेव्हा होतं ना तेव्हा खूप वेगळा आनंद होतो. की मला वाटतं की कुठलंच हे नाही दिवशी जो खरा खेळाडू असेल ना की म्हणजे त्याच्यासाठी पैसा मायने नाही ठेवणार, त्याच्यासाठी एक लक्षात ठेवून की एक जसं आर्मीमध्ये जाण्याचं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं, कुठलं असतं एक करिअरमध्ये. तर मला वाटतं की स्पोर्ट्स पण एक माध्यम आहे की देश सेवा करण्यासाठी, रिप्रेझेंट करण्यासाठी. म्हणजे एक आपल्या छातीवरती तिरंगा असो, पाठीमागे इंडियाला असो, आपलं नाव एक कुठेतरी त्या इंडियासोबत जोडलेलं असतं. याच्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट मला नाही वाटत की कुठे मिळेल. कधीपासून सुरुवात झाली आपली स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची? मी तर 2017 पासून सिलेक्शन ट्रायल्स आहेत. 2019ला मी वर्ल्ड गेम शारजाला खेळलो. 2016ला सुद्धा एक वर्ल्ड कपसाठी सिलेक्शन झालं होतं, बट ते आमचं NOCचं काहीतरी चालू होतं, पॅरा आर्चरी आणि नॉर्मल आर्चरी हे मर्चचं. तर त्याच्यामुळं ते तिथे काही कारणास्तव पार्टिसिपेट नाही करता आलं. बट ह्या 2 गोष्टी तर राहिल्या. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आल्या, त्याच्यामध्ये 4th 5th रँक राहिली तर 2 प्लेयर 3 प्लेयरच न्यायचे, तर कुठे कुठे थोड्या गोष्टी राहिल्या. कॉम्पिटिशन पण छान होते आहे, पॅरा आर्चर छान करता आहेत. आपण बघू शकता की ऑलिम्पिकपेक्षा पॅरालिम्पिकमध्ये देशाला सर्वात जास्त पदके मिळवून दिलेली आहे.
पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा त्याचं एक आपल्या भाषणाद्वारे बोललेले आहेत की एवढे सारे मेडल्स आता हे रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे म्हणून. आणि पुढे पण खूप छान दिव्यांग खेळाडू म्हणा किंवा आपल्या देशातील नॉर्मल सुद्धा खेळाडू म्हणा चांगलं करतील, कारण आता ॲटमॉस्फिअर तसं तयार होते आहे. 2036 आपण बिडिंग ऑलिम्पिक करतो आहे, ऑलिम्पिकसाठी बिडिंग करतो आहे, तर आपली तयारी पण तेवढीच असायला पाहिजे, मला असं वाटतं. नक्कीच. कसा अनुभव असतो जेव्हा तुम्ही स्पर्धांमध्ये सहभागी होता तेव्हा? खूप वेगळा असतो. वेगवेगळ्या देशांचे खेळाडू असतात आणि थोडंसं एक एक्साइटमेंट असतं, चांगलं करायचं आहे. पण ते एक्साइटमेंटमध्ये कधी कधी आपण हे विसरून जातो की ऑलरेडी चांगलं करतो आहे, बट ते चांगल्या करण्याच्या याच्यामध्ये आपण ऑलरेडी जे करतो ते कुठेतरी विसरतो. तर ते कुठेतरी आपलं मन डायव्हर्ट होऊ नये, तर ते स्वतःला कंट्रोल ठेवायचं आहे की त्याला लक्षात ठेवायचं आहे की आपलं शूटिंग जेव्हा असते कॉम्पिटिशन डेच्या दिवशी, स्वतःवरती फोकस की मी जे करत होतो तेच मला करायचं आहे, त्याच गोष्टी मला लक्षात ठेवायच्या आहे. छान वाटतं. मॅचेस वगैरे अपोनंट प्लेअर कंट्रीच्या प्लेअरसोबत होतं, तर अशा वेळेस आपण एक थोडी भीती असतेच, हार्ट वाढतात, त्याला कंट्रोल करायचं असतं. ते गोष्टी खूप आहे की आपण त्यावेळेस स्वतःला कंट्रोल कसं ठेवतो माइंडवरती, हा खूप मोठा टास्क असतो. आणि ज्या दिवशी आपण त्याच्यावरती कंट्रोल करणं शिकतो तर तीच खूप मोठी गोष्ट असते आणि तीच कंटिन्यू आपण करू शकतो. कारण हार्टबीट वाढणे तुमच्या हातात नाही, पण त्याला कंट्रोल करणं तुमच्या हातात आहे. तर आर्चरी आणि शूटिंग गेममध्ये हार्टबीट हा खूप मोठा पार्ट आहे, कारण तुमचे हार्टबीट वाढले तुमचं एम स्टेबल नाही राहत, तर तो खूप मोठा टास्क असतो तुम्हाला मेंटेन करणं. ओव्हरऑल खूप छान वाटतं, एक्सपिरियन्स खूप सुंदर असतो, थ्रिल असतो, एक थोडंसं वेगळं वाटतं, भीती, बट ॲट द एंड खूप छान वाटतं. क्या बात आहे. अभिषेक, आपण हे तर सांगितलं की स्पर्धांमध्ये आपण बऱ्याच सहभागी झाला आहात आजवर. आपल्याला जे पुरस्कार मिळाले आहेत, आपलं जे कौतुक झालं आहे, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच मॅडम. बरेचसे मेडल तर ॲथलेटिक्समध्ये मिळालेच आहे, आर्चरीमध्ये पण मिळालेलेच आहे. काही काही अवॉर्ड्स छोटे मोठे असे काही नसतात, ते मिळतात ते महत्त्वाचे असतात, पण आठवणीचे असतात काही लोकांच्या हस्ते जेव्हा मिळते तेव्हा. तर काही असेच आहेत. गडकरी साहेबांच्या हस्ते मला G24 तास अटल सन्मान म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर मग मला रिसेंटली आता मागच्या वर्षी इंडियन एक्सप्रेस ग्रुप जे आपलं आहे, तर त्यांच्यातर्फे तरुण तेजांकित अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, पियुषजी गोयल यांच्या हस्ते आणि मंगलप्रताप लोढा यांच्या हस्ते. गेल्या 2 वर्षा अगोदर मला नागपूरचा खासदार क्रीडाभूषण अवॉर्ड गडकरी साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, कपिल देवजी जे आपल्या भारतासाठी ज्यांनी पहिला वर्ल्ड कप जिंकला, त्यांच्या हस्ते आपल्याला अवॉर्ड मिळाला. तर हे अविस्मरणीय क्षण आहेत. काही अजून आहेत जे माझं शिवछत्रपती अवॉर्ड्स आहेत जे अजून मिळाले नाही, त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे. छोटे छोटे खूप सारे जिल्हा क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र शासन अंतर्गत हा अवॉर्ड्स मिळालेला आहे. खूप ठिकाणी वेगवेगळ्या, धुळेला, पुणेला, त्यानंतर काय म्हणतात त्याला, इरोड, जिथे तामिळनाडू स्पोर्ट्स मिनिस्ट्रीद्वारा मला त्यांनी स्पेशली अवॉर्ड दिलेले आहे की त्यांना माझ्याबद्दल कळलं आणि त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांना कळलं की त्यांनी म्हटलं की हमने एकलव्य को तो कभी देखा नहीं. जेव्हा मी विचारलं तो बोले हमने इनको देख लिया, बोले की आधुनिक युग के एकलव्य को देख लिया. तर ते स्पोर्ट्स मिनिस्टर बोलले, ते खूप छान क्षण होते. आणि फ्युचर प्लॅन्स काय आहेत? फ्युचर प्लॅन्स मॅडम तेच आहे की मुलांना आणखी चांगलं प्रशिक्षित करणे इथे, आणि त्यानंतर माझे जे गुरु आहेत चंद्रकांत यांच्याकडे ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी पाठवणे मुलांना. तेच आहे. स्पोर्ट्स अकॅडमीचा विचार करतो आहे की तिथे 3, 4, 5 स्पोर्ट्स व्हावे, जिथं आणखी वेगवेगळ्या गेमचे खेळाडू निर्माण व्हावे. त्याकरिता म्हणजे चालू आहे की जागा मिळेल, त्याचं फायनान्स कसं होईल, ते सगळ्या गोष्टी बघूया पुढे काय होते. स्वप्न तर बघितलेले आहेत, त्याला नक्की प्रयत्न करायचा म्हणजे प्रयत्न सुरू आहे. आणि अभिषेक, हे पण विचारावं असं वाटतंय की आर्चरी तसं म्हटलं तर आत्मसात करायला आणि शिकायला अवघड आहे खेळ. मग तुम्ही तर दंत आर्चरी करता, हे काय वेगळं आहे आणि काय चॅलेंजेस असतात तुमच्या पुढे? ऍक्च्युली तर यामागे कारण असं की मी सांगितलं मगाशीच की सुरुवात तर मी ॲथलेटिक्स ऑपरेशन झालं पाहिजे, परंतु मी दातानीच का आर्चरी करतो याच्या पाठीमागे खूप मोठा एक स्टोरी आहे. माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांसाठी ही खूप वेगळं घटना होती. कारण मी 1 वर्षाचा असताना माझ्या ताप आला मला, आणि घरच्या जवळ जे डॉक्टर त्यांच्याकडे माझ्या घरच्यांनी दाखवलं. त्यांनी मला इंजेक्शन दिलं राईट हँडच्या शोल्डरमध्ये. मग त्यांनी बघितलं की माझा हात काम करतो नाहीये. सेम इन्सिडेंट मग अजून 2 दिवसानंतर एका मुलाच्या सोबत झाली, पायाचं असं काहीतरी झालं, तर तो डॉक्टर तिथनं पळून गेला.
तर मग घरच्यांनी GM त्यांनी सांगितलं. आता त्यांना कळेल नाही की कुठली भाषा, तर काय यांना समजा. डॉक्टरांनी सांगितलं की याला पोलिओ जसं असतं तसंच याला झालेलं आहे. आता त्याचं म्हणजे पहिलेसारखं नॉर्मल जसं बाकीच्यांचं काम करतो हा तसं नाही करू शकणार हा. तर त्यांनी सांगितलं. मग ते घरच्यांसाठी शॉकिंग होतं, माझ्यासाठी शॉकिंग, कारण मला 1 वर्षात काही कळणारच नाही. बट जेव्हा मोठा होत गेलो, थोडं थोडं कळत गेलं, तर थोड्याफार गोष्टी आल्या लक्षात. म्हणजे घराजवळ म्हणा, स्कूलमध्ये आपल्या डिसेबल्डनुसार चिडवणे वगैरे वगैरे व्हायचं. बट जसं मोठं झालो ना आपण लाईफमध्ये अचीव्ह केलं, तर तेच मित्र वगैरेंना प्राऊड फील व्हायचं की चला तू काहीतरी केलं आहे. तर सेल्फीच्या माध्यमातून असो किंवा काही असो, आज जे आहे तर एका वाटायचं का चला ती गोष्ट वेगळी होती लहानपणीची, आता वेगळी आहे. आज जे समजून म्हणजे पॉझिटिव्ह त्यांच्याबद्दल एक चेंजेस आहे दृष्टिकोन, तो एक समाधानकारक वाटला. तर म्हणजे असा हा प्रवास राहिलेला आहे. आणि आर्चरी ते सांगितलं की मी 2014 मध्येच मी सुरू केलेला आहे. मग तुमचा धनुष्यबाण आर्चरीचा जो तुमचा बो आणि ॲरो आहे तो काही वेगळा आहे का, कारण तुम्ही दातामध्ये पकडून ते खेळत असता? ऍक्च्युली जेव्हा माझं इक्विपमेंट येतं आणि नॉर्मल मुलांचं येतं ते एकसारखं असतं, फक्त मी अकॉर्डिंग माझ्या हिशोबाने त्याला चेंजेस करून मी बनवतो की मला दाताने ओढायचं आहे. त्याच्यानंतर बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या पण त्याच्यामध्ये टेक्निकल चेंजेस येतात तर ते मला चेंजेस करावेच लागतात. अभिषेक, खूप छान सांगता आहात तुम्ही आर्चरीबद्दल आम्हाला. आता आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात गुरूंचं महत्त्व खूप आहे. गुरु बिन ज्ञान अधुरा असं आपण म्हणतो. तर तुमच्या आयुष्यातलंही गुरूंचं स्थान आणि तुमचे जे गुरु आहेत त्यांच्याविषयी पण आम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे. आणि तुम्ही सुद्धा स्वतः एक कोच आहात, गुरु आहात, तर कसं तुम्ही ट्रेन करता तुमच्या विद्यार्थ्यांना हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. सर्वप्रथम तर मी सांगितलं की शालेय जीवनात ज्यांच्यामुळे क्रीडा जीवनाची सुरुवात झाली असे श्री स्वर्गीय राजेंद्र खंडाळ सर, ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. आणि माझे धनुर्विद्या प्रशिक्षक ज्यांच्यामुळे मला नवीन ओळख निर्माण झाली की भारताचा पहिला टीथ आर्चर म्हणून, असे माझे चंद्रकांत तिलक सर जे बुलढाण्याला आहेत, महाराष्ट्र पोलीसमध्ये वर्किंग आहेत आणि इंडिया टीमचे प्रशिक्षक सुद्धा राहिलेले आहेत ते. तर त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे माझ्या जीवनामध्ये आणि ते कधी विसरू शकत नाही. कारण तसं तर गुरूंना सर्वच समान असतं, पण काही खेळाडू असे असतात की त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन त्यांना वाटते की काहीतरी जीवनात करू शकतात, तर ते गुरु हे आहे. आणि आता मुलांना शिकवत आहे तर गुरु म्हणजे असं कधी विचार नाही केला होता, कोइन्सिडेंटली झालं की मुलांना शिकवायचं आहे की मला थोडा अर्न पण झाला पाहिजे, माझा खर्च निघाला पाहिजे, अशा याच्यातून हे झालेलं आहे. तर मुलांना नॉर्मलच शिकवतो, जे मुलं दोन्ही हाताने खेळतात वगैरे, त्यांचं फिजिकल ट्रेनिंग असो, कुठल्या गोष्टी असो, ह्या सगळ्या मी घेत असतो. कसा रिस्पॉन्स असतो विद्यार्थ्यांचा? छान असतो, खूप छान असतो. नागपूरमध्ये आर्चरी काही वर्ष अगोदर नगण्य होती, 8 ते 12 खेळाडूच खेळायचे. आज जवळपास मला वाटतं की ऑफिशियली 200 जवळपास खेळत असतील. तर हा रेकॉर्ड एक नंबर आहे, हा खूप छान आहे. येणाऱ्या दिवसात पण वाढेल. नागपूर खूप ग्रो करते आहे आणि मला वाटतं की नागपूरने पण जगाच्या उंबरठ्यावरती आपला ठसा उमटवायला पाहिजे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, प्रत्येक पालकांचं म्हणा किंवा प्रत्येकांचं. नक्कीच. आणि अभिषेक, जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना आणि जे खेळाडू धनुर्विद्या शिकतायत त्यांना काय सांगू इच्छिता? एकच सांगेल की जसं आपण एज्युकेशनला व्हॅल्यू देतो, स्पोर्ट्सला द्या. कारण मला वाटते की जे मी खेळलो आहे अगोदर, पारंपरिक खेळ घरापाशी ग्राउंड असायचे, आता नाही आहेत. स्कूलचा जो टायमिंग आहे तो खूप बराचसा चेंज झालेला आहे. बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते मी बघतोय की हेल्थी आहेत, पण थोडेसे पडले का बोन फ्रॅक्चर होते, हे होत आहे. डाएट हा महत्वाचा प्रश्न आहे, खाण्यावरती कंट्रोल, त्याच्यानंतर मोबाईल गेमिंग पासून दूर. मी पण ॲडिक्टेड झालो होतो, बट मी कंट्रोल करणं शिकलो. मी असं म्हणणार नाही की मी सुरुवातीपासून चांगला, काय काय गोष्टी आपल्या ज्या चुका आहेत त्या ऍक्सेप्ट करून त्याच्यावरती डे बाय डे कंट्रोल करणं आपल्याला शिकता आलं पाहिजे. एज्युकेशन सारखं स्पोर्ट्सला पण व्हॅल्यू दिली पाहिजे. स्पोर्ट्समध्ये खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे, जर त्याला तुम्ही ते प्रॉपर वेने घेऊन गेले. जसं तुम्ही आता मेडिकल फील्डमध्ये जायचं तर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करता, स्पोर्ट्सला पण प्रॉपर प्लॅनिंग करावी लागेल. कारण अगोदरचा काळ आजचा काळ खूप वेगळा आहे. आजचा काळ हा पूर्ण टीम आहे, कोचेस, डायटिशियन, फिजिओथेरपिस्ट पासून सर्व जर तुम्हाला खूप महत्त्वाचे असतात. त्याच्याशिवाय तुम्ही इंटरनॅशनल लेवलवरती चांगली कामगिरी नाही करू शकत आणि देशासाठी पण तुम्ही चांगलं जर तुम्हाला प्रदर्शन करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. अभिषेक ठावरे, आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आपल्या आर्चरीबद्दल आणि आपल्या दंत आर्चरीबद्दल सुद्धा आम्हाला खूप छान छान गोष्टी सांगितल्या, सगळी माहिती आर्चरीविषयी आम्हाला सांगितली आणि आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी आम्हा सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा
भविष्यात नक्कीच भेटू. पण आजच्या तुमच्या उपस्थितीसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोतेहो, आत्ताच आपण नागपूरचे सुविख्यात टीथ आर्चर अभिषेक ठावरे यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजचे पाहुणेचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. आजच्या कार्यक्रमासाठी निर्मिती सहयोग होता सदानंद कांबडी यांचा. आणि आता या कार्यक्रमाचे सादरकर्ते सचिन लाडोळे यांच्यासह मी सारिका आपली रजा घेते. पुन्हा भेटू एका नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.